नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर. विदर्भ आयुष्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ही जी MPSC संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली तर त्याच्यामधील विज्ञान हा घटक जो आहे त्याचा आपण ह्या सेशनमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बघा, लक्षात घ्या, विज्ञान ह्या घटकाचं भरपूर जे आहे काही फीडबॅक वगैरे घेतले, पेपर कसा गेला वगैरे, तर भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं की विज्ञान हा घटक आम्हाला कठीण गेला. परंतु त्याच्यामध्ये काही प्रश्न जे होते अगदी सोपे असे प्रश्न होते, कारण बेसिक नॉलेजवर होते. काही 2-3 प्रश्न असे होते की आउट ऑफ द बॉक्स होते. पण लक्षात घ्या की जसं ग्रुप सी ची मेन्सची एक्झाम होती, त्याच्यामध्ये क्लर्क ह्या पोस्टसाठीची जी एक्झाम होती त्याच्यामध्ये सुद्धा सायन्स असतं मेन्सच्या पेपरमध्ये. त्याच्यात पण 11वीचं जे फिजिक्स आहे त्याच्यामधले प्रश्न विचारण्यात आले होते. आणि आता सुद्धा 11वी-12वीचे NCERT जे आहेत सायन्सचे त्याच्यामधनं हे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे थोडंसं सायन्सच्या याच्या बाबतीत तुम्ही लक्षात घ्यायचं की तुम्हाला 11वी-12वी सुद्धा NCERTचं कव्हर करावं लागेल, जेणेकरून जे प्रश्न तुमचे राहत आहेत, कारण याच्यामधले भरपूर प्रश्न असे होते की जे स्टेट बोर्डमधूनच तुमचे कव्हर होत आहेत. ओके, उरलेले 1-2 प्रश्न जे आहेत मग ते तुम्ही NCERT मधून कव्हर करू शकता. ठीक आहे, तर बघा, ही जी आहे आपण एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती लॉन्च करत आहे गट क च्या पूर्व परीक्षेसाठी, जी 5 नोव्हेंबरला परीक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही भरपूर लोकांनी जे आहे अभ्यास चालू केलेलाच असेल आणि तुमचा भरपूर अभ्यास झालेला पण असेल. पण जे महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे असते रिव्हिजन जर प्रॉपर तुमची झाली नाही तर कुठेतरी तुम्हाला जो आउटपुट हवा आहे तो मिळत नाही. तुम्ही वर्षभर जरी अभ्यास केला तरी सुद्धा. म्हणजे इथे जे आहे जी रिव्हिजन महत्त्वाची असते त्यासाठी आपण ही फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती लॉन्च करतोय. आणि याच्यामध्ये सगळेच विषय बघा, इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, राज्यव्यवस्था, महाराष्ट्राचा भूगोल, हे सगळे विषय जे आहे तुमचे फास्ट ट्रॅक कव्हर केल्या जातील. म्हणजे इथे कुठेतरी जो तुम्ही अभ्यास केलाय तो व्यवस्थितरित्या तुम्हाला रिवाइज करून दिला जाईल. ओके, तर तुम्ही ही बॅच जॉईन करण्यासाठी विदर्भ IAS अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता. तुम्हाला तिथे हा जो कोर्स आहे तो मिळून जाईल. तर आता आपण पहिला प्रश्न पाहूया की हे जे आहेत, लाईट एंटर्स द आय थ्रू थिन मेम्ब्रेन कॉल्ड द, डोळ्याच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला काय म्हटलं जातं? कॉर्निया असं म्हटलं जातं. बघा, इथे बाकीचं काहीच विचारण्यात आलेलं नाही आहे. तुमच्या डोळ्यासमोर जी आहे अशा प्रकारे ही अॅनाटॉमी आली पाहिजे डोळ्याची. आता इथे आपल्याला सिंपलचा एक प्रश्न विचारलाय, ह्याच्यावरून जरी आपण डायग्राम जरी आपल्याला अगदी डोळ्यासमोर आणली तर हे जे आहे ना, हे बघा इथे असं बाहेर आलेलं थोडंसं स्ट्रक्चर आहे. ओके, हा जो फुगीर भाग बाहेर आलेला आहे हे बघा असा, हे पातळचं एक आवरण असतं. आणि हे पातळ आवरण जे असतं ना डोळ्याच्या वरती, ट्रान्सपरंट असतं ते. त्याच्यामधून काय होतं, लाईट एंटर करते. बाकी आपल्याला काही विचारलेलं नाही आहे, मग फक्त इथून जे आहे हे लाईट आतमध्ये एंटर करतो आणि त्याला काय म्हटलं जातं? कॉर्निया असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा भाग आहे बघा, हा इथे आपल्याला दिसतोय काय, तर हा आहे आयरिस. आयरिस काय करतं, तर डोळ्यामध्ये किती लाईट एंटर व्हावा तो कंट्रोल करण्याचं कार्य हा आयरिस करत असतो. त्याच्यानंतर हे आहे प्युपिल. मग आता कॉर्नियामधून हा लाईट एंटर करतो इथे प्युपिलमध्ये आणि त्याच्यानंतर लेन्सवर पडतो. आणि इथे जो आहे हा आहे रेटिना. रेटिना म्हणजे हा आहे बघा पडदा. इथे कोन सेल्स आणि रॉड सेल्स असतात जे काय करतात, लाईट डिटेक्ट करतात. आणि तो लाईट डिटेक्ट करून जी वस्तू आपण पाहतोय त्याची इमेज बनवतात ते. आणि इमेज जी आहे, मग हे जे आहे ऑप्टिक नर्व, या ऑप्टिक नर्व थ्रू ब्रेनला सिग्नल्स पाठवले जातात आणि मग ती वस्तू आपण जी आहे ती पाहू शकतो. म्हणजे इथे बेसिक प्रश्न होता. अॅनाटॉमी जरी लक्षात ठेवली, मग सायन्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे बायोलॉजीचे पार्ट्स आहेत, जसं नर्वस सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, याच्यातनं तुम्ही अभ्यास करताना डायग्राम्स लक्षात ठेवा. डायग्रामवरून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे मॅक्झिमम प्रश्न सुटतील. कारण इथे जे आहे तुम्ही फक्त कॉर्निया तसंच थेरी पार्टमध्ये लक्षात ठेवलं तर कदाचित तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायच्या वेळी जास्त विचार करावा लागेल. पण इथं लगेच हे जे आहे हा पातळसा पडदा आहे, सगळ्यात पुढे हाच असतो. ही डायग्राम जर लक्षात ठेवली तर तुम्हाला सरळ दिसतं की तो कॉर्निया आहे. ओके, म्हणजे आपला आन्सर जे आहे ते चौथा ऑप्शन हे आपलं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांतील अंतर ब्लँक एवढं असेल. तर ह्याचं उत्तर आहे बघा 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर. आता एक लक्षात घ्या की ध्वनीचं सातत्य जे असतं
किती असतं तर 0.1 सेकंद इतकं असतं. म्हणजेच आपण एखादा ध्वनी ऐकला तर त्याचं सातत्य जे आहे आपल्या माइंडमध्ये 0.1 सेकंडसाठी राहत असतं. आणि मग जर आपल्याला दोन ध्वनींमध्ये काय करायचं असेल, डिफरन्सिएशन करायचं असेल, म्हणजे एक ध्वनी वेगळा आहे आणि दुसरा ध्वनी वेगळा आहे, तर तो 0.1 सेकंड नंतर आपल्याला ऐकू यायला पाहिजे. म्हणजेच इको जर आपल्याला ऐकायचा असेल, ओके, म्हणजेच प्रतिध्वनी, तर तो जो आहे तो 0.1 सेकंड नंतरच तो आवाज आला पाहिजे आपल्याला, तरच आपण त्याला डिस्टिंग्विश करू शकू की हा दुसरा आवाज आहे. ओके, मग आता लक्षात घ्या, रूम टेम्परेचरला, नॉर्मल रूम टेम्परेचर जे असतं तर V इज इक्वल टू, म्हणजे साऊंडची स्पीड किती असते तर 340 मीटर पर सेकंड एवढी असते. ओके, आणि काही काही वेळी जी आहे बघा, ही जी आहे 344 मीटर पर सेकंड एवढी सुद्धा घेतली जाते. मग आता डिस्टन्स जे आहे, आता हा समजा एक व्यक्ती आहे, ओके, हा एक व्यक्ती आहे आणि हा काय करतोय, हा इथे उभा आहे, हा गेलाय इथे चिखलदऱ्याला पंचबोल पॉइंटवर, आणि हा इथे नाही का, इथे एक अडथळा आहे, हा इथे अडथळा दिसतोय आपल्याला. आता हा अडथळा जो आहे इथे, हा इथून आवाज काढतोय आणि हा आवाज कुठपर्यंत जाणार आहे बघा, इथपर्यंत जाणार आहे, ऑब्स्टॅकलला लागेल. आता हा आवाज इथून काढला, इथे ऑब्स्टॅकलला लागल्यानंतर तो काय होईल, रिफ्लेक्ट होईल. मग आता लक्षात घ्या, हे जे डिस्टन्स आहे या ऑब्झर्वर पासून हा आवाज काढणार आणि हे ऑब्स्टॅकल मधलं हे डिस्टन्स किती आहे तर हे आहे डिस्टन्स D एवढं. ओके, आणि मग आपण असं म्हणू शकतो का की ह्या आवाजाने पूर्ण डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, टोटल डिस्टन्स जे आहे ते किती कव्हर केलंय तर ते केलं आहे 2D एवढं, हे D आणि रिटर्न येण्याचं D, 2D एवढं डिस्टन्स कव्हर केलंय. मग आपल्याकडे सिम्पलचा एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे काय तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, हा आहे. ओके, डिस्टन्स किती आहे बघा, 2D एवढं डिस्टन्स आहे टोटल. स्पीड किती आहे दिलंय आपल्याला, 340 घ्या किंवा 344 घ्या, 340 इंटू टाइम किती 0.1 सेकंड, म्हणजे हा जो आहे 0.1 एवढा, म्हणजे D इज इक्वल टू किती येतंय तुमचं तर हे बघा, सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर D येतंय तुमचं 17 मीटर एवढं. आणि तेच जर स्पीड आपण 344 जर घेतलं तर तुमचा D येईल 17.5 मीटर एवढा. म्हणजे इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, जर तुम्हाला प्रतिध्वनी ऐकायचा असेल तर मिनिमम म्हणजे कमीत कमी डिस्टन्स जे आहे ऑब्झर्वर आणि ऑब्स्टॅकल मधलं ते किती असायला पाहिजे, 17 मीटर असायला पाहिजे कमीत कमी, किंवा मग त्याच्यापेक्षा जास्त. म्हणून हे जे आहे की 17 मीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे किंवा 17 मीटर तरी कमीत कमी असायला हवं. याचा अर्थ या ऑप्शनचा तेच होतो की एक तर कमीत कमी 17 मीटर पाहिजेच किंवा मग 17 मीटरपेक्षा जास्तही असू शकतो. कारण जसं स्पीड वाढेल तसं मग काय होईल की इथे जर आहे साऊंडचं स्पीड वाढलेलं आहे तर तिथे कुठेतरी काय होणार आहे बघा, 17 मीटरपेक्षा जास्त डिस्टन्स होणार आहे, पण मिनिमम आहे 17 मीटर, म्हणून आपण सेकंड ऑप्शन चूज केलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आणि सातत्य जे आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्ही. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता म्हणजेच काय तर थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स हॅज द हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी, सगळ्यात जास्त औष्णिक प्रवाहकता कुणाची आहे तर लक्षात घ्या, इथे सर्वात जास्त तसं जर आपण पाहिलं ऑप्शन सोडलं तर तसं जर पाहिलं तर डायमंडची थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. आता थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तर त्या पदार्थाची स्वतःच्या बॉडीमधून हीट वाहून नेण्याची क्षमता जी असते, म्हणजेच उष्णता वाहून नेण्याची क्षमता जी असते त्याला थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो. मग लक्षात घ्या, जितकं ते एखादं स्ट्रक्चर जे आहे ते जितकं सिंपल असेल तेवढीच त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी ही खूप जास्त असते. म्हणजे आता डायमंड घ्या, डायमंड काय सिंपल स्ट्रक्चर आहे, कशाचं कार्बन पासून बनलेलं, त्याचा बॅकबोन काय आहे कार्बन आहे, कार्बनचं स्ट्रक्चर आहे सिंपल कार्बन पासूनच बनलेलं आहे आणि म्हणून डायमंडची थर्मल कंडक्टिव्हिटी ही खूपच जास्त आहे, सगळ्यात जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. आणि थर्मल कंडक्टिव्हिटी बघा कशा, त्याचे युनिट आहे SI सिस्टीममध्ये युनिट जे दाखवलं जातं ते दाखवलं जातं वॅट पर मीटर केल्विन. ओके, किंवा मग याला असंही आपण लिहू शकतो वॅट पर मीटर डिग्री, म्हणजे जे टेम्परेचर जे आहे ओके
तर अशा प्रकारे दाखवलं जातं. मग आता डायमंड लक्षात घ्या, डायमंड फार ह्या थर्मल कंडक्टिव्हिटी खूप जास्त असल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये वापरला जातो. तो फार जास्त थर्मल कंडक्टिव्हिटी आहे म्हणून. आणि त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे तर जवळजवळ 2000 ते 2200 वॅट पर मीटर डिग्री वॅट पर मीटर केल्विन एवढी आहे. आणि आपण बाकीचे जर बघूया, आता बाकीचे जर घेतले मी तर चांदी सिल्वरचं किती आहे तर सिल्वर सेकंड नंबरला येतं आणि सिल्वरची आहे बघा 429 वॅट पर मीटर केल्विन एवढी आहे. त्याच्यानंतर आता इथे जे बाकीचे दिसत आहेत त्याच्यानंतर कॉपर वगैरे असे भरपूर येतात. आता ॲल्युमिनियमची जी आहे ती आहे 247 वॅट पर मीटर केल्विन. ओके. त्याच्यानंतर काच जो आहे त्याची आहे 0.96 वॅट पर मीटर केल्विन आणि लाकूड जो आहे त्याचा आहे 0.1 to 0.2 वॅट पर मीटर केल्विन. मग आता तुम्हाला लक्षात येईल ह्याच्यावरनंच की कशाची सगळ्यात जास्त आहे तर सिल्वरची थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती सगळ्यात जास्त आहे म्हणून हा आपला आन्सर ऑप्शन आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्ही थोडं लॉजिक पण लावू शकता. ओके. तर ते तुम्हाला माहिती आहे की लाकडाला हीट जेवढी जास्त देऊ जळून जाईल ते, राईट. त्याच्यानंतर काच काय होतो, हीट जो आहे बॅड कंडक्टर आहे, पटकन हीट जर त्याला दिली तो काच तडकतो. ओके, फुटतो. तडकणे म्हणजे त्याला क्रॅक्स जातात आणि फुटतो. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आणि सिल्वरमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की सिल्वरचीच काय असणार जास्त, कारण सिल्वरचं पण जे स्ट्रक्चर आहे सिम्पल स्ट्रक्चर आहे. ओके. त्याच्यामुळे इथे चांदी जी आहे ते आपला आन्सर ऑप्शन आहे. जर डायमंड असतं तर मग डायमंडची सगळ्यात जास्त. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, ब्लँकच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनच्या कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक असतो. म्हणजेच इन ब्लँक मॉडेल ऑफ एन ॲटम द अँग्युलर मोमेंटम MVR ऑफ एन इलेक्ट्रॉन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ द क्वांटिटी h/2π. हे जे मॉडेल आहे कुणी दिलं तर हे बोर्सचं मॉडेल आहे. ओके. अँग्युलर मोमेंटम जो आहे, आता लक्षात घ्या, हा जो अँग्युलर मोमेंटम असतो हा कशाद्वारे दाखवला जातो तर हा जो आहे MVR किंवा मग NH/2π NH जे आहे ओके 2π असा तो दाखवला जातो. आणि हा इंटिग्रल n म्हणजे काय इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. आणि याच्यामध्ये बघा स्पीड येते, मास येतो आणि ही आहे रेडियस कशाची ऑर्बिटलची. आता लक्षात घ्या, कोणताही इलेक्ट्रॉन जो आहे कोणत्या ऑर्बिटलमध्ये टाकला जाईल हे कशावर डिपेंड असतं अँग्युलर मोमेंटमवर डिपेंड असतं की तो कोणत्या ऑर्बिटलमध्ये टाकला जाईल. मग त्याचा अँग्युलर मोमेंटम जे आहे ते अशा प्रकारे आपण दाखवू शकतो आणि हे बोर यांनी सिद्ध केलं होतं. आता एक लॉजिक तुम्ही या प्रश्नात लावू शकता की डाल्टनचं मॉडेल जे आहे बेसिक मॉडेल आहे त्यांनी काय म्हटलं होतं, डाल्टनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर त्यांनी जे आहे पूर्ण गोल जे आहे आतून सॉलिड असलेलं असं स्ट्रक्चर त्यांनी आपल्याला ॲटमचं सांगितलं होतं. म्हणजे मग आता तुम्ही हे एलिमिनेट करू शकता. ओके. डाल्टनचं तर ते मॉडेल नाहीच आहे. त्याच्यानंतर रुदरफोर्डचं मॉडेल जे आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, मास जे आहे ते कुठे एकवटले न्यूक्लियसमध्ये एकवटलेलं आहे आणि त्याच्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स काय करतात भ्रमण करतात. ते स्पेसिफिक कक्षेमध्ये भ्रमण करतात वगैरे असं काही सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे रुदरफोर्डचं मॉडेल सुद्धा बेसिक लेवललाच होतं. त्याच्यामुळे त्याचं पण नसेल. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मॉडेल जे आहे डेव्हलप मॉडेल नील बोर्स यांनी मांडलं होतं. म्हणून तुम्ही तशा लॉजिकनी सुद्धा इथे जाऊ शकता. ओके. नेक्स्ट आहे, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात. तर इथे लक्षात घ्या, प्रत्येक घटक जो असतो जसं मानव आहे त्याच्यानंतर वनस्पती आहेत या सगळ्या घटकांमध्ये आपण बघतो प्रोटीन्स आहेत. मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात, नायट्रोजनपासून बनलेले असतात. म्हणजे मानवांमध्ये इतर प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये ह्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजनचा उपयोग असतो हे आपल्याला लागतं. मग आता लक्षात घ्या, ॲटमॉस्फिअरमध्ये जो फ्री नायट्रोजन आहे तो आपण डायरेक्टली घेऊ शकत नाही किंवा प्लांट्स डायरेक्टली घेऊ शकत नाहीत. मग आता ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, त्याचं जे आहे वेगवेगळ्या घटकांमध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे. मग तरच आपण जे आहे काय करू शकतो शरीरामध्ये घेऊ शकतो किंवा प्लांट्स जे आहेत शरीरामध्ये घेऊ शकतात. मग आता हे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे
तो बायोलॉजिकली युजेबल म्हणजे जे आहे बायोलॉजिकल युजेबल नायट्रोजनमध्ये त्याचं जर कन्व्हर्जन करायचं असेल त्या प्रोसेसला काय म्हणतात, नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात. मग आता हे नायट्रोजन फिक्सेशन जे असतं ना ते वेगवेगळ्या घटकांद्वारे केले जातं. मग आता जे आहेत इथे बघा, हे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया जे आहेत ते फ्री लिव्हिंग असतात, म्हणजे मृदेमध्ये ते असेच स्वतंत्र राहतात किंवा ते सिम्बायोटिक असोसिएशन तयार करतात. ओके, तर जसं शिंबावर्गीय झाडे जे असतात तर त्यांच्यासोबत ते सिम्बायोटिक असोसिएशन तयार करतात. मग आता आपल्याला विचारलंय की ड्युरिंग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन नायट्रिफाईंग बॅक्टेरिया कन्वर्ट काय करतात. तर इथे बघा मी एक तुम्हाला डायग्राम दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे ही डायग्राम आहे. आता लक्षात घ्या, ह्या डायग्राममध्ये जे आहे ना तर इथे आपल्याला काय दिसतंय की नायट्रोजन फिक्सेशन जे आहे हा नायट्रोजन गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये होता. हा नायट्रोजन गॅस जो आहे N2 हा ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. ओके, आणि ह्या नायट्रोजनचं काय होतंय बघा, इथे या बॅक्टेरियाद्वारे फिक्सेशन होत आहे म्हणजे बायोलॉजिकली युजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. मग आता ही आहे पहिली स्टेप, नायट्रोजन फिक्सेशन बाय बॅक्टेरिया होते. आणि ते कशात कन्वर्जन करतात या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं, तर अमोनिफिकेशन बाय बॅक्टेरिया अँड फंगाय टू NH4 पॉझिटिव्ह इथे दिलेलं आहे. म्हणजे N2चं कन्वर्जन कशामध्ये होतं, NH4 पॉझिटिव्हमध्ये होतं. ही पहिली स्टेप आहे जी बॅक्टेरियाद्वारे केली जाते. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता मृदेमध्ये जो बाकीचा आणखी नायट्रोजन वगैरे असतं ते जे आहे अमोनिफिकेशन जे झालेलं आहे नायट्रोजनचं, पुढे त्याचं कन्वर्जन जे आहे नायट्रिफिकेशन होऊन कशामध्ये होतं, NO2 निगेटिव्ह म्हणजे नायट्राईटमध्ये होतं. ओके, आणि त्याच्यानंतर आणखी नायट्रिफिकेशन झाल्यानंतर NO3 निगेटिव्ह अशा प्रकारे निगेटिव्हमध्ये होतं. मग डिनायट्रिफिकेशन झाल्यावर हा जो रिलीज झालेला N2 गॅस जो आहे म्हणजे नायट्रोजन गॅस परत ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला जातो. ही पूर्ण स्टेप आहे. मग आपल्याला कुठेतरी प्रश्न विचारताना विचारलाय की नायट्रिफाईंग बॅक्टेरिया काय करतात. तर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया काय करतात, तर हे जे आहे अमोनिफिकेशन करतात म्हणजेच N2 कन्वर्जन NH4 पॉझिटिव्ह मध्ये करतात. आणि म्हणूनच इथे मी जे आहे ऑप्शन देताना तुम्हाला हा ऑप्शन देईल. ओके, करेक्ट ऑप्शन हा देईल कारण पहिली स्टेप आहे ती. आणि आपल्याला इथे दिलेलं आहे नायट्रिफाईंग जीवाणू जे आहेत कोणाचे रूपांतर करतात, ही जी स्टेप आहे. आता बघा तुम्ही म्हणाल की हे पण स्टेप तिथे दिसते की NH4 पॉझिटिव्हचे NO3 निगेटिव्हमध्ये, पण NH4 पॉझिटिव्हचे त्याच्यानंतर नायट्रिफिकेशन होऊन NO2 निगेटिव्हमध्ये होईल आधी, त्याच्यानंतर NO3 निगेटिव्हमध्ये होईल. त्यापेक्षा ही पहिली स्टेप आहे जे बॅक्टेरिया स्वतः करतात. त्याच्यामुळे हा सेकंड ऑप्शन जो आहे तो मी चूज केलेला आहे. ओके, आता हे जे आहे पहिला ऑप्शन आणि चौथा ऑप्शन तर एलिमिनेटच होतो कारण नायट्रेटचं रूपांतर NH4 पॉझिटिव्हमध्ये होत नाही आणि ह्याचं N2मध्ये नाही होत. आपण N2चं फिक्सेशन इकडे करतो. ओके, त्याच्यामुळे पहिला आणि चौथा ऑप्शन एलिमिनेट होत होता आणि दुसरा ऑप्शन जे आहे ही पहिलीच स्टेप आहे त्याच्यामधली, त्याच्यामुळे मी जे आहे सेकंड ऑप्शन इथं चूज करेल. ओके, आता आयोग काय देते ते आपण सांगू शकत नाही, पण तुम्हाला डायग्रामवरून इथे लक्षात येत आहे बघा की याच्यावरून ही पहिली स्टेप जी आहे सरळ सरळ डायग्राममध्ये, म्हणूनच मी तुम्हाला डायग्राम दाखवली. NH4 N2चं फिक्सेशन जे आहे ते NH4 पॉझिटिव्हमध्ये होतं आहे आणि नंतर पुढच्या स्टेप घडून येत आहेत. नेक्स्ट आहे खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. चुकीचे विधान आपल्याला निवडायचे आहे. तर रेणूमधील बॉन्डिंग कक्षा ह्या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. तर आता हे जे आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट्स जे आहेत आर फॉर्म बाय द ॲडिटिव्ह इफेक्ट ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल्स. तर इथे जी एक हे आहे तर ह्याच्यामध्ये बॉन्डिंग आणि म्हणजे याला आपण काय म्हणतो की मेकॅनिझम ऑफ ऑर्बिटल्स जे आहे कशा प्रकारे असतं. तर मी तुम्हाला एक हायड्रोजनचं एक्झाम्पल देऊन सांगते की हा हायड्रोजन आहे. ओके, हे त्याचं न्यूक्लियस आहे आणि हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. आता मॉलिक्यूल जर आपल्याला तयार करायचा असेल हायड्रोजनचा, ठीक आहे, आणि हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे त्याला डुप्लेट कंप्लीट करण्याची आवश्यकता असणार आहे स्टेबल होण्यासाठी. मग आता लक्षात घ्या हायड्रोजनचा अशा प्रकारे जर मॉलिक्यूल तयार झाला, मॉलिक्यूल म्हणजे काय, ॲटम म्हणजे अणू, आणि मॉलिक्यूल कशापासनं तर अणूंचं मिळून तयार होतो. आता इथे काय हा एकाचा इलेक्ट्रॉन होता, हा झाला हायड्रोजन. ओके, हा पण हायड्रोजन 1 आणि 2. याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन होता, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन होता. यांनी काय केलं बघा, हा इलेक्ट्रॉन जो आहे ना हे 2 इलेक्ट्रॉन शेअर करतात. ठीक आहे,
अशा रीतीने जे आहे ही इलेक्ट्रॉन शेअर करतात. इथं त्यांनी शेअर केले इलेक्ट्रॉन आणि मग अशा प्रकारे त्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो तयार केलाय. कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा मॉलिक्यूल तयार झाला. हा जे आहेत, आता लक्षात घ्या, हे जे आहे ना आपण याला काय म्हणतो, ह्या ऑर्बिटल्स काय होतात, ओव्हरलॅप होतात. ह्याच्या ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ना त्या ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात, एकमेकांमध्ये गुंततात आणि मग अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तयार होतं. तर मग हे जे आहे पहिलं वाक्य काय दिलंय की रेणूमधील बॉन्डिंग कक्षा ह्या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. तर हा भाग जो आहे ना, जो ओव्हरलॅप झालेला भाग आहे या ऑर्बिटल्सचा, किंवा जो भाग या कोव्हॅलंट बॉन्ड हा केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी सहभाग घेतो, तर या भागाला काय म्हणतो आपण, बॉन्डिंग ऑर्बिटल्स असं आपण त्याला म्हणतो, किंवा बॉन्डिंग कक्षा असं आपण त्याला म्हणत असतो. बॉन्डिंग ऑर्बिटल्स किंवा बॉन्डिंग कक्षा हा जो भाग आहे हा आहे बॉन्डिंग ऑर्बिटल्स. आणि जो भाग हा इतर भाग सहभाग त्याच्यामध्ये ऍड होतोय का नाही होतोय, तर यांना काय म्हणतो आपण, अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स असं म्हणतो. हा भाग म्हणजे बॉन्डिंग ऑर्बिटल्स जो ज्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड तयार किंवा केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी सहभाग घेतलाय, आणि हे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहेत ज्यांनी सहभाग घेतलेला नाहीये. ओके, किंवा हे जे स्ट्रक्चर आहे मी सिम्पली तुम्हाला असं दाखवलंय, ते ऑर्बिटल्स जे असतात आतमध्ये थोडा ॲटममध्ये गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असतं. ते एखादं ऑर्बिटल काय होईल, सहभागी होईल, बाकीचे ऑर्बिटल सहभागी होणार नाहीत. ज्या सहभागी होत नाहीत त्या झाल्या अँटी बॉन्डिंग, आणि ज्या सहभागी होतात त्या झाल्या बॉन्डिंग कक्षा. ओके, मग आता हा जो भाग आहे ना, इथे काय होते, बॉन्डिंग कक्षा आणि अँटी बॉन्डिंग. म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते आपलं बरोबर आहे की रेणूमधील बॉन्डिंग कक्षा या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने बेरीज झालेली आहे, एकमेकांना ओव्हरलॅप अशा प्रकारे झालेल्या आहेत. त्या जर ओव्हरलॅप झाल्या तरच इथे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल, आणि ह्या हायड्रोजन ॲटमची सुद्धा डुप्लेट कंप्लीट होईल, आणि त्या हायड्रोजन ॲटमची सुद्धा डुप्लेट कंप्लीट होईल, आणि अशा प्रकारे हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल आपल्याला मिळतो. नेक्स्ट पाहूया, बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. म्हणजे द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द इंटरन्यूक्लियर रिजन इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज व्हेरी लो. याच्याबद्दल आपल्याला म्हटलंय, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक चार्ट दाखवते. बघा, हा जो चार्ट आहे मिनिट, हा चार्ट आहे बघा. ह्याच्यामध्ये बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट मधला डिफरन्स दिलेला आहे. तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट आर अ टाइप ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दॅट आर इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड. पाहिलं होतं आपण मगाशी की त्या काय असतात, तर सहभागी असतात. अशा प्रकारे जे आहे तर इथं त्या सहभागी झालेल्या असतात. आणि अँटी बॉन्डिंग म्हणजे जे ऑर्बिटल्स जे आहेत सहभागी होत नाहीत. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय आहे, हायर आहे. त्या वाक्यात आपल्याला काय दिलं होतं, बॉन्डिंग ऑर्बिटल्सचं इलेक्ट्रॉन डेन्सिटी लो, त्याच्यामुळे सेकंड वाक्य जे आहे चुकीचं आहे, आपण त्याच्यावर जाऊच. इलेक्ट्रॉन डेन्सिटी हायर असते. इथं जे आहे अँटी बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे घनता काय असते, इलेक्ट्रॉनची कमी असते. एनर्जी इज कंपॅरेटिव्हली लोअर. बॉन्डिंग ऑर्बिट कक्षा ज्या असतात त्यांच्यामध्ये एनर्जी कमी असते, आणि अँटी बॉन्डिंगमध्ये एनर्जी जास्त असते. त्याच्यानंतर हे जे आहेत बॉन्डिंग कक्षा ह्या ॲस्टेरिक्स मार्क्सनी दाखवल्या जातात. म्हणजे अशा प्रकारचं चिन्ह त्यांच्यावर दाखवल्या जाते. सॉरी, विदाऊट अन ॲस्टेरिक्स मार्क्स, म्हणजे हे जे चिन्ह आहे अशा प्रकारचं नसतं, पण अँटी बॉन्डिंगवर हे अशा प्रकारचं चिन्ह दर्शवल्या जातं. त्याच्यानंतर जॉमेट्री ऑफ अ मॉलिक्यूल इज रिप्रेझेंटेड बाय स्पॅशियल अरेंजमेंट. तर हा जो आहे, आता आपल्या प्रश्नामध्ये पहा, इथे हे महत्त्वाचं आहे, स्टॅबिलिटी इज कंपॅरेटिव्हली हायर बॉन्डिंगमध्ये. अँटी बॉन्डिंगमध्ये स्टॅबिलिटी कशी असते, कमी असते. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे बघा, हे दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, हे पाहूया. इथे सेकंड बघा, पहिलं तर आपलं बरोबर होतं, आपण पाहिलंच होतं. नेक्स्ट आहे बघा, बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता काय असते, फार कमी असते. इलेक्ट्रॉन घनता कशी असते, जास्त असते, कमी नाही. त्याच्यामुळे सेकंड वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. एकत्र येणाऱ्या अणुकक्षांमध्ये अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते. त्या चार्टमध्ये पाहिलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे बघा, याच्यावर नाही का ॲस्टेरिक्स मार्क्स आहेत असे.
इथं सगळे दिलेले आहेत आपल्याला, पाय दिलाय, डेल्टा दिलाय. तर इत्यादी चिन्हांनी अँटीबॉन्डिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात. बरोबर आहे, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलं होतं, हे जे आहे तुमचं आन्सर ऑप्शन आहे सेकंड. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चार्टमध्ये इथे ज्या आहे त्या प्रूव्ह होतात. ओके, नेक्स्ट आहे खालील जोड्या जुळवा. पायथन मोल्युरस. आता हा लॉजिकचा प्रश्न होता, ठीक आहे. तसंही तुम्हाला जर वाचलेलं असेल तर नॉलेज असेलच. पायथन मोल्युरस, पायथन म्हटलं की लक्षात घ्या, पायथन हा काय, तो गिळतो, प्राण्यांना वगैरे गिळतो, पण तो बिनविषारी असतो. ओके, व्हेनम त्यांच्यामध्ये जे आहे ते बिनविषारी असतो. म्हणजे एचं जे आहे ते 4 हवं होतं आणि या एकाच ऑप्शनवरून, एकाच याच्यावरून तुमचा आन्सर निघत होतं इथे बेसिकली. पायथन म्हटलं की बिनविषारी. त्याच्यानंतर बाकी पाहूया. आता नाजा जो आहे त्याला इंडियन कोब्रा असं सुद्धा म्हटलं जातं. भारतामध्ये जो कोब्रा आढळतो त्याला इंडियन कोब्रा फार जास्त वेनमस असतो. ओके, विषारी असतो. आणि भारतामधल्या ज्या सगळ्या स्नेक बायटिंगच्या केसेस आहेत मोठ्या प्रमाणात ह्यांच्यामुळेच घडून येतात. नाजा किंवा इंडियन कोब्रा त्याला म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये काय तर न्यूरोटॉक्सिक असतं, ते न्यूरोटॉक्सिक असतं. ओके, बघा सिनॅप्सेस. आता तुमचे नर्वस सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये काय असतात, न्यूरॉन्स जे असतात, त्या न्यूरॉन्समध्ये काय होतं, त्याचा पूर्ण थ्रेड तयार झालेला असतो. आणि हे जे न्यूरॉन्स आहेत अशा प्रकारे बघा, हे डेंड्रॉन्स. ओके, त्याच्यानंतर ही सेल बॉडी आणि हे जे आहेत मी सिम्पली दाखवते तुम्हाला, हे आहेत ॲक्झॉन. आता हा ॲक्झॉन आणि हा दुसरा इथं न्यूरॉन जो चालू होतोय त्याच्यामध्ये ही जी गॅप असते याला काय म्हणतात, सिनॅप्स असं म्हणतात. मग आता इथे काय होते बघा, हे सिनॅप्समध्ये ना हे वेनम जे आहे या नाजाचं हे काय करतं, हे न्यूरोटॉक्झिन आहे, हे सिनॅप्स जे आहे त्यांना काय करतं, पॉज करून टाकतं. त्यांचे जे मग बाकीचे मसल्स जे असतात त्यांना पॉज करून टाकतं, त्यांचं कार्य बंद पाडतं. आणि म्हणून मग याच्यामुळे काय होतं, पूर्ण शरीरावर परिणाम होते. आणि स्नेक बाईट केल्यानंतर कधी कधी काय होतं की हार्ट फेल्युअर होऊन किंवा हार्ट अटॅक येऊन सुद्धा याच्यामध्ये मृत्यू होतो. त्याच्यानंतर वायपर रसिली हे जे आहेत हिमोटॉक्सिक आहे. हिमोटॉक्सिक म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते, रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. ओके, तर हिमोटॉक्सिक आहे. आणि टायफोल्स ब्रामिनास जे आहे अंधसाप आहे. थोडंसं हे असतं, अर्थवर्म असतं बघा, गांडूळ जे असतं त्याच शेतामधला वगैरे गांडूळ असतो बघा, तर त्याच आकाराचं थोडंसं मोठं जे आहे, हा छोटासा अगदी बारीकसा असा साप असतो आणि तो जो आहे त्याला ब्लाइंड स्नेक असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे एका याच्यावरनं तुम्ही पायथनवरने हा प्रश्न सोडवू शकले असते. आन्सर ऑप्शन आहे 1. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता किंवा कोणत्या प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात. सरपटणारे प्राणी म्हणजे रेप्टिलियन आपल्याला विचारलेले आहेत. बघा, बेसिकली लक्षात घ्यायचं, तुम्ही वरून जरी पाहिलं तर आपल्याला याच्यात बेडूक दिसतो. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहे इथंही आपल्याला बेडूक दिसतोय. आता बेडूक काय आहे, ॲम्फिबियन आहे, उभयचर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन ते एलिमिनेट होतात. आता तिसरं जे आहे सॅलमेंडर, हे सुद्धा काय आहे, उभयचर आहे. त्याच्यामुळे 3 ऑप्शन जे आहेत ते पूर्णपणे आपले एलिमिनेट होतात. एकच ऑप्शन उरतो आणि म्हणून तुमचं फक्त बी हे उत्तर असायला पाहिजे. आता लक्षात घ्या की मागच्या वेळी प्रश्न ॲम्फिबियनवर भरपूर वेळ प्रश्न आयोगाने विचारलेले. पण ॲम्फिबियन जे आहेत हे पहिले प्राणी आहेत जे पाण्यापासून मग कुठे आले तर भूमीवर आले. हे ॲम्फिबियन उभयचर. आता उभयचर म्हणजे काय तर त्यांना जे आहे जगण्यासाठी पाणी जे आहे थोड्याफार प्रमाणात आवश्यक असतो, ओलावा आवश्यक असतो. आणि हे जे प्राणी असतात काय करतात की राहतात जमिनीवर, रिप्रोडक्शन कुठे करतात तर पाण्यामध्ये करतात, जसं बेडूक. ओके, मग आता हे बेडूक जे आहे तर मग तुम्हाला आणखी एक लॉजिक लावू शकता की बेडूक उड्या मारत मारत चालतं. सरपटणारे जर प्राणी घेतले तर ह्यांच्यामध्ये काय व्हायला पाहिजे की चालताना जे आहे त्यांचं पोट हे जमिनीला टेकलं पाहिजे. ओके, ही गोष्ट लक्षात घ्यायची. बेडूकच्या बाबतीत हे म्हणजे हे दोन्हीही ऑप्शन जे आहेत तुमचे तसेही एलिमिनेट झाले असते. मग आता लक्षात घ्या की जमिनीवर मग भूमीवर जे प्राणी आले मग त्यांच्यामध्ये टेट्रापोडा जे आहेत म्हणजे 4 पाय असलेले हे प्राणी जे आहेत विकसित झाले आणि मग त्यांच्यामध्ये वेगवेगळे येतात. ते म्हणजे ॲम्फिबियन म्हणजे जे उभयचर आहेत, त्याच्यानंतर रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे. ओके, त्याच्यानंतर येतं ईव्ज म्हणजे पक्षी आणि मग येतात मॅमल्स. ओके,
तर इथे जे आहेत ॲम्फिबियनमध्ये सॅलमेंडर, ओके, थोडा सरड्यासारखा असतो तो. आणि हे जे आहे बेडूक, ह्यांच्या शरीरावर नाही का, ह्यांचं शरीर ऑइली असतं. ओके, ते काही काळा पाण्यात वगैरे जातात, भूमीवर सुद्धा येतात. त्याच्यानंतर आता हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये पहा की इथे जे आहे हे लोरिस जो हा प्राणी आहे ना, पहिल्या ऑप्शनमध्ये हा थोडासा माकडासारखा दिसणारा प्राणी असतो. ओके, त्याच्यानंतर कासव तुम्हाला माहीतच आहे, घडियाल माहीत आहे, मगरीचा हे आहे. कॅमेन हा सुद्धा जो आहे एक मगरीसारखाच प्राणी आहे, फक्त मगरीच्या ह्याच्यामध्ये लांब असा जबडा असतो. हे कॅमेन जो आहे ना, हा जबडा जो असतो तो छोटा असतो, तोंड. ओके, बाकी पूर्ण स्ट्रक्चर मगरीसारखंच असतं. त्याच्यानंतर टॉटियारा हा जो आहे ना, हा स्थान विशिष्ट आहे न्यूझीलंड येथील, एंडेमिक स्पेसीज आहे ती न्यूझीलंडमधील. आणि हा जो आहे थोडासा सरड्यासारखा दिसणारा प्रकार असतो. ओके, हा सुद्धा काय आहे, सरपटणारा प्राणी आहे. त्याच्यानंतर सॅलमेंडर पाहिलं आपण. आणि इथे जे आहे हे सगळे म्हणजे सेकंड जे आहे बी, याच्यामध्ये सगळे आपल्याला सरपटणारे प्राणी दिसतात, म्हणून फक्त बी हे आन्सर मी चूज केले. तुम्ही एलिमिनेशन प्रोसेसने जरी गेले तरी ते तुम्हाला सोपं पडतं. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? आता ऑरेलिया जे आहे बघा, जेलीफिशचा हा प्रकार आहे. ओके, आणि हा जो प्रकार आहे कुठे आढळून येतो तर आर्टिक ओशन, अंटार्क्टिक ओशन, त्याच्यानंतर इंडियन ओशन जो आहे, हिंदी महासागरात सुद्धा हे आढळून येतात, पाण्यात राहणारे आहेत. आणि मग त्यांचं आपल्याला काय विचारलेलं आहे तर लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि या संघ सुद्धा लक्षात ठेवायचा, निडारिया या संघामध्ये, या फायलांमध्ये ते येतात, निडारिया लक्षात ठेवायचं. ओके, मग आता मी इथे तुम्हाला डायग्राम दाखवते. हे आहे ऑरेलिया. ओके, ऑरेलियाचं मग हे पूर्ण ज्या स्टेजेस आपल्याला दिसत आहेत इथं, मग आपल्याला लार्वल स्टेजचं विचारलेलं आहे. बघा इथं काय होतंय की ही फिमेल हे आहे ऑरेलिया, मग स्पर्मॅटोझून एग आहे, त्याच्यानंतर झायगोट तयार होतं, ब्लास्टुला तयार होतं, त्याच्यानंतर आहे प्लानुला. हा आहे आपल्याला प्लानुला. ओके, पहिलं दिलेलं आहे आपल्याला, ही झाली पहिली स्टेज ह्या लार्वाची. ओके, हा लार्वा ब्लास्टुलापासून, ब्लास्टुला म्हणजे काय, अशा प्रकारचं एक पूर्ण मासाच्या गोळ्यासारखं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, मग हा पहिली स्टेज आहे लार्वाची, प्लानुला. त्याच्यानंतर मग जे आहे बघा, फ्री स्विमिंग प्लानुला तयार होतो अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा फिक्स होऊन जातो. फिक्स झाल्यानंतर बघा हायड्रा ट्युबा हे त्याची सेकंड स्टेज येते. ठीक आहे, म्हणजे आपल्या ऑप्शन्सनुसार ही सेकंड स्टेज येते. मग इथं सायफिस्टोमा ही थर्ड स्टेज झाली. आणि इथे जे आहे नंतर इफायरा, अर्ली इफायराची डेव्हलपमेंट होते. हा आहे लेट इफायरा. आणि इथं मेल, याला मेडुसा असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, नंतरच्या शेवटचं मेडुसा तयार होतं, म्हणजे ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. अशा प्रकारे प्लानुला, मग हायड्रा ट्युबा, सायफिस्टोमा आणि इफायरा अशा प्रकारे डायग्राममध्ये आपल्याला ह्या सगळ्या दिसत आहेत. म्हणजे इथे जे आहे मग आपण आन्सर ऑप्शनमध्ये काय चूज करायचं तर बघा, प्लानुला, हायड्रा ट्युबा, सायफिस्टोमा आणि इफायरा. तर इथे पहिला जे आन्सर आहे तुमचं ते करेक्ट आहे. ह्या लार्वल स्टेज जे आहेत ते आपल्याला विचारण्यात आलंय. प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे त्या घटकावरचा हा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे, ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात तर ती मोडतात बघा जिम्नोस्पर्म्स या गटामध्ये. आता लक्षात घ्या, वनस्पतींचं जे आहे वर्गीकरण करण्यात आलं. मग वनस्पतींचं वर्गीकरण जेव्हा करण्यात आलं तर त्याच्यामध्ये काय काय कोणकोणते घटक येतात तर बघा, हे जे घटक येतात तर पहिलं त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं बीजपत्री आणि अबीजपत्री, म्हणजे जे आहेत फॅनोरोगॅमी आणि क्रिप्टोगॅमी. मग आता बीजपत्री आणि अबीजपत्री जे वर्गीकरण करण्यात आलं हे आहेत बीजपत्री आणि अबीजपत्री. अबीजपत्री म्हणजे काय, ज्यांना पानं, फुलं, बिया वगैरे फळं जे आहेत ते येत नाहीत. आणि बीजपत्रीमध्ये ज्यांना सीड्स जे आहेत, फुलं, फळं वगैरे येतात. मग आता अबीजपत्रीमध्ये जे आहेत कोणकोणते येतात तर ह्याच्यामध्ये 3 घटक येतात. ते म्हणजे कोणते, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ह्याच्यावर अनेक वेळ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. थॅलोफायटा, सेकंड आहे ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ओके, त्याच्यानंतर बीजपत्रीमध्ये जर आपण गेलो तर बीजपत्रीमध्ये 2 येतात. ते म्हणजे आवृत्त बीजी, ज्यांची बी जी असते
ती कवर्ड असते, म्हणजे त्या बियाला सीडला काय असतं, आवरण असतं फळाचं. एक्झाम्पल देते मी, आंबा. ओके. त्याच्यानंतर असतं अनावृत्त बीजी. अनावृत्त बीजी म्हणजे काय, तर ज्यांची सीड जी असते ती नेकेड असते, म्हणजे बीज जे असतं ते उघडच असतं. आता इथं आवृत्त बीजी म्हणजे काय, तर अँजिओस्पर्म्स, आणि अनावृत्त बीजी म्हणजे काय, जिम्नोस्पर्म. म्हणून हे जे आहे हे आपलं आन्सर ऑप्शन आहे. आता आवृत्त बीजीचं आणखी जे आहे तर एक बीज मोनोकॉटिलेडॉन आणि डायकॉटिलेडॉन, अशा प्रकारे त्याचं आणखी विभाजन केलं जातं, मोनोकॉटिलेडॉन आणि डायकॉटिलेडॉन. तर हे कशा प्रकारे, तर ज्यांच्यामध्ये मोनोकॉटिलेडॉनचं एक्झाम्पल आहे बघा, लसूण. ओके. त्यांची जी सीड आहे त्याला आपण सिमिलर 2 भागांमध्ये डिवाइड करू शकतो का, नाही करू शकत. डायकॉटिलिडॉन एक्झाम्पल आहे बघा, शेंगदाणा वगैरे. ओके. मग त्यांच्या रूट्समध्ये वगैरे पण फरक असतो. ह्याच्या फायब्रस रूट्स असतात, ह्याच्या टॅप रूट्स असतात, पानांमध्ये ज्या वेन्स असतात त्यांच्याही मध्ये डिफरन्स असतो. आता हे आहेत अनावृत्त बीजी, म्हणजेच कोणते, तर जिम्नोस्पर्म. आता हे जिम्नोस्पर्म जे आहेत लक्षात घ्या की यांच्यामध्ये जे आहे ना बीज जे असतं ते उघडच असतं. त्याच्यामुळे ह्या अँजिओस्पर्ममध्ये खूप जास्त आपल्याला बायोडायव्हर्सिटी दिसून येते, व्हेरिएशन दिसून येते. पण तेवढं व्हेरिएशन आपल्याला जिम्नोस्पर्म्समध्ये आढळून येत नाही. कारण काय होते की ह्याची सीड ओपन असल्यामुळे जे आहे ती जमिनीत पडल्यानंतर लगेच त्याचं काय बीजन झालं पाहिजे, नाहीतर ते काय होऊन जातात, खराब होऊन जातात, हवामानाने वातावरणाने त्या खराब होऊन जातात. किंवा जे आहे ह्या ज्या आहेत अँजिओस्पर्मचे बीज आपण साठवून वगैरे ठेवू शकतो, तशा प्रकारे आपण जिम्नोस्पर्मचं करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याची डायव्हर्सिटी जी आहे ती कमी आहे. ओके. आन्सर ऑप्शन आहे तुमचं सेकंड. नेक्स्ट आहे खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे. पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे आपल्याला विचारलेली आहेत. आपल्याला परिणाम विचारलेत का, नाही, परिणाम होण्याची कारणे, हे फार महत्त्वाचं आहे प्रश्न व्यवस्थित वाचणं. मग आता कारणे, तर याच्यामध्ये पहा की जर खारपान पट्टा, जसं की बघा इकडे अकोल्यातील दहीहंडा वगैरे हा जो भाग आहे ना, खारपान पट्टा त्याला म्हणतात. मग आता खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे, आता शेतीमध्ये खारपान पट्ट्यात तुम्ही सिंचन जर केलं तर कॅपिलरी ॲक्शनमुळे काय होते बघा, वरच्या पृष्ठभागावर नाही का क्षारांचं संचयन होतं. मग असं क्षारांचं संचयन झाल्यामुळे नाही का तो पोत जो आहे जमिनीचा तो निकृष्ट दर्जाचा होतो, आणि त्याच्यामुळे मग ह्याचा परिणाम काय होतो, तर झाडांची वाढ खुंटते, त्याच्यानंतर विविध परिणाम आपल्याला दिसून येतात. हे झाले परिणाम. कारण काय आहेत की हे जे सिंचनामुळे जे आहे पिकांवर परिणाम का होतो, कारण जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे. आणि दुसरं म्हणजे आता हे संचयन झालं की मग निकृष्ट दर्जा, जमिनीच्या पोताचा निकृष्ट दर्जा होतो. आणि ह्याचं जे आहे म्हणजे आपल्याला कारणे विचारले होते, त्याच्यामुळे ए आणि डी हे ऑप्शन जे आहे ते मी चूज करते. कारण लक्षात घ्या बी आणि सी हे जे आहेत हे काय आहेत, परिणाम आहेत. पिकांची वाढ खुंटणे, पानांचा पिवळेपणा, हे जे आहेत परिणाम आहेत. कारण आहेत का, नाही, आपल्याला कारण विचारण्यात आले होते, आणि म्हणून ए आणि डी जो आहे तो ऑप्शन मी चूज केलेला आहे. चौथा ऑप्शन तुमचं आन्सर आहे. आंतरिक कीड म्हणजे काय, आता हा जो प्रश्न आहे ना तुम्ही मराठीत वाचला की तुम्हाला कळून येणार नाही, परंतु तुम्ही जर इंग्लिशमध्ये हा प्रश्न वाचला, एंडेमिक पेस्ट. एंडेमिक म्हणजे काय, स्थान विशिष्ट असतं, राईट. तर आता स्थान विशिष्ट म्हणजेच काय, इथं दिसतंय बघा, एखाद्या प्रदेशात येणारी, स्थान विशिष्ट, म्हणून जो आहे सेकंड ऑप्शन तुमचा आन्सर आहे. आता लक्षात घ्या, एंडेमिक म्हणजे स्थान विशिष्ट, छोट्या भागामध्ये एका प्रदेशामध्ये येणारी. पॅन्डेमिक म्हणजे काय, जसं कोविड पॅन्डेमिक आताच झालंय की एकापेक्षा जास्त कॉन्टिनेंटमध्ये पसरलेली, जसं कोविड-19चा हा जो आहे पॅन्डेमिक पूर्ण जगभर पसरला होता, त्याला पॅन्डेमिक म्हणतो. एंडेमिक म्हणजे स्थान विशिष्ट, म्हणजे त्या विशिष्ट प्रदेशामध्ये येणारी, म्हणून एखाद्या प्रदेशात येणारी, हे तुमचं आन्सर ऑप्शन आहे. भरपूर प्रश्न लॉजिकली सॉल्व्ह करण्याचे होते. ओके, हे तुम्ही लॉजिक लावू शकले असते. म्हणूनच सायन्सच्या बाबतीत नाही का, मराठीत प्रश्न नाही समजला तर इंग्लिशमध्ये वाचा, इंग्लिशमधून लवकर तुमचा सुटू शकतात काही प्रश्न. इथं जसं आंतरिक कीड पेक्षा एंडेमिक पेस्ट म्हटलं की तो तुमचा प्रश्न सुटून जाईल. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरतो, तर हा जो आहे तो आहे बघा हिपॅटायटिस बी. ह्याच्यामध्ये लिव्हरवर फार मोठा परिणाम होतो. कधी कधी ॲडल्ट्समध्ये जे आहे बघा ह्याचं इन्फेक्शन झाल्यानंतर संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे हा पसरतो.
त्याच्यामध्ये 1-2 वीकमध्ये सिम्पटम्स दिसायला लागतात आणि काही ॲडल्ट्समध्ये जे आहे पूर्णपणे हा क्युअर होतो आणि काही ॲडल्ट्समध्ये जे आहे 6 महिन्यांपेक्षा जास्त हा क्रोनिक जो आहे डिसीज होऊ शकतो. म्हणून त्याच्यामध्ये हिपॅटायटिस बी हे आहे. हिपॅटायटिस ए जो आहे कशामधून पसरतो तर दूषित अन्न आणि पाणी जे आहे, म्हणजेच जे हिपॅटायटिस एचे पेशंट्स आहेत त्यांच्या विष्ठेमुळे दूषित झालेलं अन्न आणि पाणी जर तुमच्या सेवनामध्ये आलं तर हिपॅटायटिस ए पसरतो. त्याच्यानंतर रोटा व्हायरस, हा रोटा व्हायरस जो आहे ना, लहान मुलांमध्ये वगैरे डायरिया वगैरे जे होतात तर त्याच्यासाठी कारणीभूत हा रोटा व्हायरस होतो. हा म्हणजे दूषित पाणी अन्न ह्याच्यामुळे पसरतो. डेंग्यू विषाणू मच्छरांच्या चावण्यामुळे हा पसरतो. म्हणजे हा जो आहे आपला आन्सर आहे हिपॅटायटिस बी, चौथा ऑप्शन. नेक्स्ट आहे निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो. तर हे जे आहे अतिनील प्रकाश किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईटचा वापर जो आहे तो निर्जंतुकीकरण करण्यासाठी होतो. बघा आता कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये हॉस्पिटल्समध्ये वगैरे जे आहे सरफेस क्लीन करण्यासाठी जो आहे UV लॅम्प्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वापरले गेले. ही टेक्निक जी आहे खूप आधीपासून वापरण्यात येते आणि आता सुद्धा, कारण ह्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे व्हेरायटी ऑफ प्रकारचे जे वेगवेगळे हे जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याची यांच्यामध्ये पॉवर असते, म्हणून अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरल्या जातो. नेक्स्ट आहे कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला. देवी रोग म्हणजे जो आहे आपण ज्याला काय म्हणतो स्मॉल पॉक्स असं म्हणतो. आता इथे लक्षात घ्या, यांनी जो आहे एडवर्ड जेनर यांनी शोध लावला. एडवर्ड जेनर यांनी काय केलं बघा, हा स्मॉल पॉक्स हे जे आहेत ज्यावेळी रोग पसरला होता तर ह्यांना असं आढळून आलं यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये की त्यावेळी जो आहे काऊपॉक्स हा जो आहे हा पण रोग पसरायचा. आता काऊपॉक्स हा जो आहे ना सौम्य असा आजार होता, त्याच्यामध्ये सुद्धा पुरळ वगैरे यायचे शरीरावर, पण मृत्यूचं प्रमाण असं नव्हतं, म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू होत नव्हता. पण तो स्मॉल पॉक्स जर झाला, देवीचा रोग झाला तर त्याच्यामध्ये मृत्यू घडून यायचे. आता हा काऊपॉक्स ज्यांना झालेला आहे ना तर त्या लोकांमध्ये जे आहे स्मॉल पॉक्स जरी झाला तरी त्यांच्यावर वाईट परिणाम असा दिसून येत नव्हता आणि त्यांचा मृत्यू वगैरे होत नव्हता. मग त्यांनी काय केलं की एक बालक होता, ठीक आहे, आता या बालकाला त्यांनी जे आहे तर इथे अशा प्रकारे या काऊपॉक्सची हे वॅक्सिन दिली. ओके, त्याला काऊपॉक्स झाला. मग आता काऊपॉक्स तर माइल्ड सिम्पटम्स होते, त्याच्यावर काही वाईट परिणाम जास्त झाला नाही, परंतु त्याला मग कधीही आयुष्यभरात जे आहे स्मॉल पॉक्स झाला नाही किंवा काही याच्यामध्ये जर इनकेस झाला असेल तर त्याचे सिम्पटम्स जे आहे ते आढळून आले नाही किंवा मृत्यूही झाला नाही. म्हणून मग जे आहे त्यांनी ही जी आहे स्मॉल पॉक्स वॅक्सिनची त्याचा शोध लावला. एडवर्ड जेनर नाव लक्षात ठेवायचं. आता इथे जे आहे चारही ऑप्शनमध्ये कोणती ना कोणती वॅक्सिन त्यांनी शोधलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. लुईस पाश्चर जे आहेत पाश्चरायझेशन मेथड, राईट, तर ते जे आहे त्यांच्या नावावर आहे, मिल्कचं पाश्चरायझेशन केलं जातं. लुईस पाश्चर यांनी काय केलं आहे बघा, रेबीज आणि अँथ्रॅक्स याच्यावरची वॅक्सिन शोधून काढलेली आहे. कधी प्रश्न आला याच्यावर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जे आहे वाईडली यूज होणारं अँटीबायोटिक ते म्हणजे पेनिसिलिन हे जे आहे तर ते शोधून काढलं. हे फंगस आहे पेनिसिलियम नावाचं, तर हे पेनिसिलिन जे आहे त्यांनी शोधून काढलं. मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक म्हणून ते यूज केलं जातं. त्याच्यानंतर आहे सेल्मन वॉक्समन. सेल्मन वॉक्समन यांनी जे आहे तर ह्यांनी सुद्धा एक वॅक्सिन शोधून काढलेलं आहे, ते म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन. ओके, तर हे ना तुम्ही वॅक्सिन सुद्धा लक्षात ठेवा आणि त्यांनी कोणी शोधून काढलं ते सुद्धा लक्षात ठेवा. ह्या आपल्याला स्मॉल पॉक्स विचारलेलं होतं, त्याचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन म्हणजे एडवर्ड जेनर यांनी ते शोधून काढलेलं आहे. ओके, तर आता सगळ्या प्रश्नांचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे. काही प्रश्न जे आहेत जे आउट ऑफ द बॉक्स होते त्याचं मी तुम्हाला विथ प्रूफ तिथे दाखवलेलं आहे. जसं तो ऑर्बिटलवाला प्रश्न होता त्याचं तुम्हाला दाखवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर पॉज करून. ओके, आणि इथे बाकी जे आहेत म्हणजेच इथे कुठेतरी सायन्स जे आहे ज्यांना कठीण वाटलं असेल, एक लक्षात घ्या बेसिक लेवलचे प्रश्न होते. काही प्रश्न तर तुमच्या लॉजिकनी पण सुटत होते. त्याच्यामुळे सायन्सचं घटक करताना न घाबरता तुम्ही जे आहे अशा रीतीने बेसिकपासून जरी गेले तरी तुमचे भरपूर प्रश्न सॉल्व्ह होतील. ओके, इथे आपण थांबूया. थँक्यू.